गाईज गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज आहे ज्योतिबाची जत्रा. आता निघालोय यात्रेला. पोरं सगळी जमल्यात. अजून पप्पूदा काय आल्या नाहीत, तरी लवकर सगळे येतात. पप्पूदाच लेट होते. हो बघा, ह्याची दरवीची बॉम्ब आहे. सकाळी 7ला या जायला ठरलेला, आत्ता आलायच पप्पूदा. हे बस सगळी पोरं आल्यात. सगळ्यात शेवट तो आलायस. सगळ्यांनी उठवले मी विचार कोणाला आता इथं कोण आहे? इथं शेवटला कोण आले? उठवलं कुणी शेवट आले का नाही आज? दरवेळची बाबा पप्पू दादा तुझी नाही ठरलेलं काय नाही 7:30ला जायचं. गण्याला विचार. गण्या अंघोळ निघाला ना सगळ्यांनी. सुयाला विचार. सुया कोण होतं पहिला? पुढे घे जरा. आमचा सुया कुठं आहे? घेतलाय सगळ्यांना. सुया कुठं आहे? बरंच. आता इथं चाकल्यात थांबलोय. यात्रेला निघालतो. इथं भाविकासनी पोरं आपल्या आता सगळी नाश्ता करत आहेत. नाश्ता करताना बाबा सगळी आता खुश आहेत. पुढे बघ दादाच्या नादात गेलं आपलं गाव. ज्योतिबाई नावानं चांगलं. इच्छा पूर्ण झाल्या. होय आहे. व्हिडिओ करा पण नाश्ता करा. 100% ज्योतिबाच्या नावानं. माझी तर आता पोट भरले. बस आता येतानाच माझं नाही बरं आहे पोट भावानो. मला तर अजून भूक लागलेली आहे. सकाळी घरात काय खाल्लेलं नाही. आता फक्त येताना काय तर खाणार. माझी जरा असं मोठी भूक. काय झालं सांग मला. ड्रायव्हर असले एकदम काय उतरू काय उतार सीन नको. सगळ्या बोले कुहू बी लागला. तर आता पोचलोय ज्योतिबा डोंगराच्या पायथ्याला. इथनं 2 व्हीलर वगैरे 4 व्हीलर काही वर सोडत नाहीत. इथनं एसटी महामंडळाच्या अशा गाड्यात सगळी निघाल्यात. पुन्हा आमचा पळा. चला चला आई लक्षात आलं नाही रे तिथे लावल्या. तुम्ही मला आता पुढे मागे राहिला असा. तुम्ही मागे राहिला असा त्यामुळे प्रॉब्लेम गाडी आता आहे जागा. मी उतरलो इथंच. गण्यात आणि शीट धरले आपल्याला. सपला विषय. पोहे बाहेर पडत नाहीत ना आता. हा काय झाले इकडे बघ. काय झाले? फोन लाव त्यासनी जाऊ नका म्हणत होतो. एसटी 2 मिनिटात चालू होत्या आणि गेल्यात पुढं. तुमचा विषय काढलाय. आम्ही एका इष्टीतनं तर सरळ आलो. तुम्हाला 2 इष्ट्या बदलायला लागल्यात. डोंगरावर पोचलेलो आहे. आता इथनं काय चालतच जायला लागणार. इथनं पुढं काही इष्टे पण जायत नाही, गाडी पण जायत नाही. गर्दीसाठी तर आज आलोय आपण. अरे इकडं जवळ पडते. वेलकम टू ज्योतिबा चैत्र यात्रा.
घेतलंय आता काय विषय तर मी पहिल्यांदाच बघायला आलो श्री जुना ज्योतिबा मंदिर. मी तर पहिल्यांदाच आलो. दरवर्षी जत्रेला आल्या कुठल्या कुठल्या गल्लीतनं जाते कोणाला काय माहित नसते फक्त मंदिरात जायचं एवढंच. आता बघा कुठनं निघालोय आम्ही बोळवरनं चाललेलो आहे. मागल्या वर्षी त्या बाजूने गेलतो या वर्षी ह्या बाजूने आलो. बघा आता आज जाय मी आलो बस बाकी काय नको. दिसलेले आहे आमासनी यशाचं पर्वत दिसलेला आहे. आलं नाही चुकून जर उत्तर दरवाजा बंद असला लय वर आहे वरता अजून मला वाटलं आपण खाली गेलो असेल. आम्ही कसं पण काय पण करून ज्योतिबा मंदिराच्या वाटेला तर खाल्लोय. इथनं पुढे फक्त पुढचा दरवाजा चालू असला म्हणजे बरं नाहीतर मग दक्षिण दरवाजाला तिकडनं फिरून जायला पाहिजे. महाराज शासन काठी क्रमांक 1 ही तेवढी बघितली की सपला विषय मग आपण जायला मोकळा. फक्त आता ती काठी उडकाय पाहिजे. रात्री थांबलो असतं खरं आपल्या गावची आमच्या गावची इथं पण जाणं आम्हाला गरजेचं आहे. आम्ही मीडिया पार्टनर असल्यामुळे इथे बघा शासन काठीला कसा घोडा राहिला वर्षात येणार असेल काय वर्षातून येणार असेल त्यो बघ बाय. उत्तर दरवाजा बंद असणार तिकडे दक्षिण दरवाजातनं जायला लागणार आपल्याला. पोरासनी बोला पोरं कुठे आहेत पायरीवर दुसऱ्या आम्ही परत जुन्या मागल्या वर्षी जिथून आपण आलो गेलेलो नाही मागल्या वर्षी पण इथं परत आलतो आणि इथनं परत तिकडे पाठवलं. या वर्षी मग सेम रिपीट झालंय सगळं चाललेलं आहे. मला वाटतं काय तर रूटमध्ये बदल असेल. रूटमध्ये काही बदल नाही त्यासाठी तर लवकर आलतो कारण लवकर पण काय उपयोग झाला नाही. असं तरी नाही. आता यात्रा म्हणल्यावर चालायच तेवढं चालायचं घरावर रोडीवर प्लॅनिंग मध्ये आहे. आणि एकदा गल्ली बघतनं जायचं चालू केलेलं आहे आम्ही आता. आणि इकडनं तिकडनं फिरून देवात जायचं तर जायचंच. ह्यो टर्न लय महत्वाचा आहे. इथनं आज आले की तरच जायचं नाहीतर काय जाता येत नाही. ह्या वाटेनं आलो तरच नाहीतर मंदिरात जाता येत नाही. पूर्ण बंद केलेलं असतं. आणि आम्ही आलेलो आहे. ए लवकर या बॉईज कमान. बरं चुकलेले आहेत हाक मारून जावा रे कुठनं पण जाऊ नका. कसं आहे गुलालाची गादी. वेलकम टू ज्योतिबाची चैत्र यात्रा 2025. बाहेरच दर्शन घ्या. आत काय जाता येणार नाही जवळ पण जाणार नाही. मी आता 5 मिनिटाला सगळी पोरं काय वेळा राहिल्या. दोघं इकडं दोघं तिकडं. आता आम्ही दोघंच आहे. गाडी क्रमांक 13 वारणा कोडोली.
सगळी जायला चाललेलं बाहेर तर काठी एक आली त्यानं आता सगळी बाजूला झाल्या आता ती सगळी एकत्र राहिलो आणि मी एकटाच वेगळा आहे ती बघायला पाहिजे पप्पूदा तर दिसतोय मला पप्पूदा बाकीचे कुठे आहेत वर तर गेल्यात का बरोबर चला पप्पूदा तर गावलाय आणि कोण आहे अमिता पण गावलाय आता हा इथं आहे ना आणि अजून तरी गावलेले आहेत 2 मिनिटाला सगळे आता इथनं वर आलो नुसत्या पहिल्या सोडून वर आलो तर सगळी गायब झाले कोणाला फोन करून पण काही उपयोग नाही फोन लागतच नाही जरी लागला तरी काय बोलतोय काही कळत नाही त्यामुळे फोन पण काय लावता येत नाही तर आता काय विषय झालाय सगळा एक कोण तर गावले की बरोबर विषय होते तर एक पण कोण गावन झालं आणि अशा तऱ्हेने भरपूर वेळाच्या प्रयत्नानंतर पप्पूदाला मी दिसलो आणि पप्पूदाला मला हाका मारले त्यामुळे गावलोय नाहीतर अजून लय वर्षाने गावलो नसतं ही पाय आलीत पुढे हिने लय गडबड गेली त्यामुळे विषय झाला नाहीतर काय विषय झाला नसता ब्लॉग आतापर्यंत लय मोठा झालाय एखाद्या वेळेस पार्ट 1 नाही पार्ट 1 पार्ट 2 मध्ये टाकण्याची शक्यता आहे अजून पण पर्यंत ब्लॉग बघत असला तर ब्लॉगला करा लाईक अजून काही इंटरेस्टिंग आहे शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब कमेंट मध्ये सांगा तुम्ही पण आलता काय ज्योतिबाच्या यात्रेला अजून पुढे हाय ब्लॉग अजून लय आहे थांबा